मी आज तुम्हाला बिहारी स्टाईल व्हेज भाजी कशी करायची ते सांगणार आहे। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य: कांदा, वाटाणा, फ्लावर, बटाटा, कोथिंबीर हे साहित्य लागणार आहे। त्यासाठी आपल्याला खडा मसाला, मोठा वेलदोडा, दालचिनी, लवंग, मिरं, जायपत्ती, धने, जिरे हे सगळं आपल्याला भाजून मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे, ह्याची पूड करून। हा मसाला बारीक करून घेतल्यानंतर ह्यामध्ये हळद पूड, चटणी, गरम मसाला घालायचा आहे, मिक्सरलाच फिरवायचा आहे हे सुद्धा, आणि ते एका भांड्यात काढून घ्यायचं आहे। प्रथम कढईमध्ये तेल टाकायचं, त्यामध्ये फ्लावर आपल्याला तळून घ्यायचं आहे। तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला फ्लावर तळून घ्यायचा आहे। हा आपला फ्लावर आता भाजलेला आहे। त्यामध्ये आपल्याला कढईत तेल ओतून लसूण, लाल मिरची, जिरं, मोहरी, कढीपत्ता हे साहित्य टाकायचं आहे। तमालपत्ती। आता हे साहित्य आपलं भाजलेलं आहे। आता ह्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे। कांदा भाजतानाच त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे। आपण खडा मसाला बारीक करताना त्यामध्ये मीठ टाकलेलं होतं। आता मला कांदा भाजताना तेल थोडंसं कमी पडले म्हणून मी वरून तेल घातलेलं आहे थोडं। कांदा भाजतानाच आपल्याला टमाटर पण टाकायचं आहे त्यामध्ये। टमाटर, कांदा हा सगळा खडा मसाला भाजलेला आहे, त्यामध्ये आपल्याला बटाटा घालायचा आहे। हे सगळं मिश्रण एकत्र झाल्यानंतर आपल्याला खडा मसाला बारीक केलेला सगळं घातलेला आहे मी त्यामध्ये चटणी, मीठ घातलेलं आहे अगोदरच मसाल्यामध्ये। हे सगळं मिश्रण एकत्र एकजीव करायचं आहे। आता शिजण्यासाठी आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे। आपल्या गरजेनुसार पाणी घालायचं आहे। तुम्हाला पातळ पाहिजे तर पातळ, घट्ट पाहिजे तर घट्ट। आम्ही शिजण्यापुरतंच पाणी ओतलेलं आहे। आता हा आपला बटाटा शिजलेला आहे। ह्यामध्ये थोडासा बारीक चिरलेला फ्लावर घालायचा आहे। परत हे मिश्रण एकत्र करायचं आहे। परत आपण तळलेला फ्लावर घालायचा आहे वरून। हे आता भाज्या सगळ्या आपल्या 10 मिनिटं व्यवस्थित वाफवून घेतलेल्या आहेत आपण। आता ह्यामध्ये आपल्याला ओला वाटाणा घालायचा आहे। आता ओला वाटाणा घातल्यानंतर 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे मंद आचेवर शिजू द्यायचं आहे। वरून पाणी घालायचं नाही आहे। अशा प्रकारे बिहारी स्टाईल व्हेज भाजी तयार झालेली आहे। ट्राय करून नक्की सांगा।